श्री आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण पवईत राहणाऱ्या या माऊलीला भेटणार आहोत, ज्यांचं सासरचं नाव आहे राजश्री कुशल बागवे, तर माहेरचं नाव आहे राजश्री रमेश हंकारे। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी स्वागताचा स्वीकार करूया। नमस्कार 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 नमस्कार। द्या ओळख करून सगळ्यांची। हा माझा भाऊ। नमस्कार। हे माझे आत्या, माझे मॉम, माझी डॅड, माझे हस्बंड, माझे सासू आणि माझे दीर। अरे वा वा, नमस्कार। चला सगळ्यांची ओळख झाली, हो की नाही? बरं वाटतंय की नाही? असं सगळे लांब लांब बसलेत, असे घरात अंगणात बसून गप्पा मारतोय असं वाटतंय। बरोबर। कुठलं बालपण तुमचं? पवईलाच। पवईमध्येच? पहिला आम्ही होतो राहायला भायखळाला, पण त्यानंतर आम्ही पवईला शिकलो। मग शाळा कुठली? मग सेंट ॲग्नेसला होती मी, मग तिथे, आणि हे सेंट अँथनीज मध्ये होते। आणि किती भावंड तुम्ही? मग आम्ही दोघच। दोघेच? मग तुमच्यामध्ये मोठं कोण? मीच आहे। तुम्ही मोठ्या? हो। कसं गेलं बालपण? छान होतं। हे शांत होते आणि मी खूप बडबडी। आई बाबा काय करायचे? डॅड बिझनेस करायचे आणि मॉम हाऊसवाईफ। मग कसं काय, मग तक्रारी यायच्या का तुमच्या दोघांच्या शाळेतून? हो, खूप यायचे। हे तर स्कूलमध्ये असायचे तेव्हा मला टीचर्स लोक बोलायचे, आम्ही दोघांचे एकच टीचर होती ना, मग याचे होमवर्क मी सॉल्व्ह करायची। मग ती टीचर मला बोलायची की तुझी बहिणीला बोलव, तू सॉल्व्ह केलंय, तिने तुझं सॉल्व्ह केलंय। मग मला तो तिकडे बोलवायचा, मग ती मला ओरडायची। मग असंच खूप लेझी होता हा। का नाही करायचे होमवर्क कम्प्लीट? बघायला गेलं तर मी खूप आळशी होतो सर। आणि हे सर आमच्या पवईमधलं गोपाल शर्मा स्कूलमधलं ही इन्सिडेंट आहे। कारण की आम्ही जेव्हा बालपणमध्ये, जेव्हा मी ज्युनियर के जी सिनियर के जीला होतो, त्यावेळी तर मी अँथनीजमध्ये होतो आणि ही होते सेंट ॲग्नेसमध्ये। सेंट ॲग्नेस फक्त गर्ल्स होतं, माझी जी होती शाळा होती फक्त बॉईज होती। इकडे आल्यावर कुठे आम्हाला दिलासा भेटला आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत लंच ब्रेकला भेटायचो, रिसेसला भेटायचो। माझे सगळे होमवर्क मी मोजून 1-2 होमवर्क केले असेल, पण माझे बाकी सगळे होमवर्क नाही केले। एकदा तर सर असं झालं ना, परीक्षेला बसवलं नाही ना? नाही, परीक्षेला नाही बसवलं। तेवढं तरी सोडलं, बरं केलं तुम्ही। ते असतं तर तेही केलं असतं। हो, तुम्हाला बसवलं असतं, मी बसवलं असतं। पण तुमचं भावावरती सगळ्यात जास्त प्रेम? हो, भावावरती आहे। खूप भांडणं करतो, पण तेवढं प्रेमही आहे। पण भांडण का करता? सर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करते ती भांडण माझ्यासोबत। लक्षात राहिलेलं भांडण कुठलं? सर लक्षात राहिलेलं भांडण म्हणजे आता सर मला एक मुलगी खूप आवडायची आणि ही, हा सर, हिची मैत्रीण होती ती, तर ही मला ब्लॅकमेल करायची। मी सांगून देईल तिला, तुझं नाही, नको तसं करू। एकदा हिने सांगून टाकलं त्या मुलीला, ती मुलीने मला आली आणि एक म्हणजे हलक्याचे असं लाफा म्हणून दिला। तेव्हापासून माझ्या आणि हिचं भांडण। मी बोललो हिच्याशी आता आयुष्यभर बोलायचं नाही। ती जर रिसेसला यायची हिच्यासोबत। ती म्हणजे आमची इंग्लिश टीचरची मुलगी होती। तर सर हे आहे ना सर, खूप 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 दिवस चाललं। त्यानंतर आमची आई, तिचं जास्त प्रेम माझ्यावरती। वडील तर 24 तास काम करायचे। वडिलांनी आज केलं हे सगळं म्हणून आम्ही हे दिवस बघतोय, तसं बघायला गेलं तर खरं। पण काय तर ते आई हाऊसवाईफ असायची, पण तरी पण आम्हाला खूप सपोर्ट केलं तिने आणि आमचे भांडणं सोडवले। त्यामुळे कुठे आम्ही बोलायला लागलो एकमेकांसोबत। सर मला कोण शेअर करायला नसायचं, मी एकटा मुलगा असल्यामुळे मी हिच्यासोबत प्रत्येक गोष्ट ताईकडे शेअर करायची। सगळं सर। मग ताई लग्न करून जाणार हे कळल्यावर काय झालं होतं? सर त्याची वेगळी गोष्ट गंमत आहे। आम्ही स्कूलला तर एकत्र होतो, त्यानंतर डिप्लोमा होतं माझं। डिप्लोमाला मी बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई सेंट्रलला होतं। वडिलांचे ऑफिस तिकडे जवळ होतं, तर मी तिकडे जायचो। पण डिग्रीला जसं मी आलो, डिग्रीला माझी जी कॉलेज होती तिची आणि माझी कॉलेज सेम, AC पाटील खारघर। पण मला तुम्हाला विचारायचं, पण लग्न करून ताई जेव्हा गेली तेव्हा किती वाईट वाटलं? मला का नाही वाटलं मी तुम्हाला ते सांगतो। मला इतकं वाईट बिलकुल वाटलं नाही, मी तुम्हाला सांगतो। हा कुशल जे आहे ते आमच्याच कॉलेजमध्ये होते, आम्ही एकत्र, आम्ही सगळे एकत्र सर फिरायचो। तर मला सर इतका विश्वास होता त्याच्यावरती, मला थोडी पण भनकीने लागू दिली नाही की हे दोघे डेट करतात एकमेकांना। हो सर, तुम्ही बोलता एवढं सिक्रेसी आहे, पण मला काही माहित नव्हतं। तुम्ही सोबत असायचे? मी सोबत असायचं, मला वाटायचे मित्र आहे फक्त। मला कुठे माहिती सर की काय काय चालू आहे, काय काय नाही। माझ्या लक्ष असायचं हिच्याकडे, पण मी जास्त। मला सांगा, तुम्ही नसताना हे भेटायचे कधी? सर भेटायचे ना। ताई मला तुम्हाला विचारायचंय, हा जराही रडला नाही बरोबर? लग्न करून तुम्ही गेलेत? नाही रडला तो, खोटा बोलतो। हिच्या समोर नाही रडलो मी,
पण रडला तो. बरं, मला आईला विचारायचंय, आई कसे होती हे दोघे लहानपणी? फार मस्ती करायचे दोघे पण. हो? हो, पण ती जरा बडबडी होती जास्त आणि जरा हा शांत होता. एकदम एकदम तिला राग यायचा एकदम. आणि छोटी असताना याच्या असा पाळणा होता, त्याला झोपवलं की जायची त्याच्या डोळ्यात अशी बोट घालायची. काय पराक्रमी होता हो हो, तुम्ही. फार फार मस्ती. मग तिची आजी होते ना, म्हणजे यांची आई होते ना सासूबाई आमच्या, त्या तिला मारायच्या. मग हे बोलायचे नको मारू तिला. ही बोलायची उठ माझ्या पाळण्यात, तो हा माझा पाळणा आहे. काय छळलंय तुम्ही त्याला लहानपणी. बाबा काय काय सांगणार मुलांबद्दल? नाही, ती तर एकदमच ॲडव्हान्स होती आणि खूपच खेळकर वृत्तीची होती आणि केव्हाही हसत राहायची कोणत्याही गोष्टीला. केव्हा असं तिला मी रडलेलं बघितलंच नाही. मुलगा जो आहे तो एकदम शांत आणि दोघांमध्ये म्हणजे ती एकदम ॲक्टिव्ह होती आणि केव्हा पण कोणत्याही गोष्टीमध्ये सगळ्यात पुढे काय पण असेल तर डॅडी हे डॅडी ते डॅडी ते. हा तसा मुलगा केव्हाच मला नाही लागला. तर त्या आईबद्दल बोलत होता, फक्त आईजवळ जायचा. तो नेहमी बोलतो की तुम्ही बहिणीला जास्त प्रोत्साहन करता आणि मला मायाबद्दल काय बघत अन्याय नाही. केला तुम्ही त्याच्यावर असं त्याचं. नाही, असं त्याचा विचार आहे, पण दोघांवरती पण सारखंच प्रेम आहे. मी आत्या आहे, माझी भाची आहे आणि ती खूप गोड आहे, लागवी आहे, टॉम गर्ल आहे आमच्या घरात ती. आणि सर ती माझ्या वडिलांना तर तिच्याबद्दल खूप आदर आहे, कारण की इंजिनियर झाली ती, दोघेही मुलं इंजिनियर झाले आणि आम्हाला तिच्याबद्दल अभिमान आहे. प्राऊड ऑफ हर. क्या बात आहे, व्हेरी गुड. असेच सगळे आनंदात राहा असं म्हणत असताना दादा तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज आहे ओके सर, बोला. आणि बघायचंय की तुम्ही आमच्या ताईला बक्षीस मिळवून देणार का. हा बोर्ड आहे माझ्याकडे. या बोर्डवरती ना उलट सुलट अक्षरं लिहिलेली आहेत. 3 मराठी चित्रपटांची नावं आहेत त्यामध्ये. मी हा ज्या बोर्ड दाखवणार त्यानंतर 10 सेकंदामध्ये तुम्ही त्यातलं चित्रपटाचं नाव ओळखायचं. मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे, मग त्याचा अभिनय करायचा आणि अभिनय करून जर या सगळ्यांनी तो ओळखला तर तुम्ही ताईला आज सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून द्या. मला पाहिजे. तुम्ही आता सांगा त्यांना. तुम्ही मदत करू शकता फक्त चित्रपट कुठला हे हळूच सांगायला, पण तुम्ही तो ओळखला तर बक्षीस त्यांना मिळणार. तुम्ही ते बक्षीस ताईला मिळवून देणार. बघूया काय होणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. बोलायचं नाही, चला अभिनय करायचा आता. हा, न बोलता. तुमची वेळ सुरू होते आत्ता. नटसम्राट. जास्त अभिनय करायला लागला नाही. आणि दादाकडून ताईला ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळालेली आहे. अभिनंदन. नमस्कार. जावई बापू आलेले आहेत. काय कसं वाटतंय आज? छान वाटतंय. छान वाटतंय. तुमचं बालपण कुठलं? ठाणा. ठाण्याला कुठे? ठाणा ईस्ट कोपरी एरिया. घरी कोण कोण होतं? आई, बाबा आणि छोटा भाऊ आणि मी. आई बाबा काय करायचे? बाबांचं तर कसं ते सारखे जॉब बदलत राहायचे प्रायव्हेटमध्ये. शेवटी बिल्डरकडे होते आणि आई हाऊसवाईफ. कसं गेलं बालपण? बालपण छान गेलं. खूप आम्ही मजा करायचो आणि म्हणजे आम्ही तेव्हा चाळीत राहायचो. मग चाळीतली मजा वेगळी असायची. सगळे एकत्र आम्ही खेळायचो. आमचे म्हणजे मेन बालपण 10वीपर्यंत 8वी 9वीपर्यंत आम्ही चाळीतच असल्यामुळे खूप खेळलो आम्ही सगळे. आता आपण काय करता? आता मी स्टेट बँकमध्ये ब्रांच मॅनेजर आहे कोल्हापूरला. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, तुमची ओळख पहिल्यापासून होती ना? हो. किती वर्षाची ओळख होती? 8 बघा. ही इज व्हेरी गुड ॲट नंबर्स. मग 8 वर्षात कुणाच्या मनात पहिल्यांदा हा प्रश्न, ही घंटी वाजली? ही घंटीबद्दल कुशल सांग, काय होतं? तसं तर मलाच फिलिंग्स होत्या, पण बाहेर काढायचं काम हिने केलं. कसं काय? आम्ही बोलायचो खूप. तेव्हा त्या टाईमला 2012 साली व्हॉट्सअप पहिल्यांदा आलेलं. त्याच्यामुळे खरंच आमचं बोलणं वाढलं. आता आपण आधी SMS वरती एवढं तसं नव्हतं. व्हॉट्सअप म्हणजे कसं माणूस तरी लांब असला तरी समोर जवळ असला असंच वाटायचं ना. कंटिन्युअस बोलणं. मग ते बोलण्याचं कधी मैत्रीत कधी प्रेमात रूपांतर झालं समजलंच नाही आम्हाला. म्हणजे एक दिवस असा नाही त्याचा कधी की आम्ही बोलायचो नाही. कधी असं नाही एक दिवस नाही. असं ते नेहमी कॉलेज संपलं की चालू आमचं घरी बोलणं. आई तेव्हा बोलायची की काय दिवसभर फोनवरती काय असतं ते हेच असायचं. आईला आता कळतंय काय असतं ते. पण मग तुम्ही जेव्हा प्रपोज केलं
इतक्या वर्षाची मैत्री होती, एकत्र होते. तुम्हाला आज ना उद्या हे प्रपोज करणारे माहिती होतं? मला 100% माहिती होतं. हो. हो, कारण बोलताना समजतं ना आपल्याला, म्हणजे फिलिंग्स आपण शेअर पण करतो. त्यांच्याकडे बघून ते असं वाटत काही नाही ना. किती साधा भोळा वाटतो ना मला नवरा, तसं. म्हणजे कसं आहे की मला पण खूप होती, पण आपलं काहीतरी पहिलं करावं, त्याच्यानंतर बोलायला पाहिजे. म्हणून आम्ही वाट बघत होतो की ॲट द राईट टाइम जॉब लागू दे, सगळं चांगलं होते. मग नाहीतर तुम्ही बँकेत नोकरीला त्या दिवशी लागल्यानंतर लागलं तेव्हाच, त्या दिवशीच मी तिला विचारलं, कॉल आला. हो, हो, मग तुम्ही त्याच दिवशी हो म्हणाला? मी बोलली चल भेटूया पहिलं. मग कुठे भेटले? CCD पवईला भेटलो CCD-ला. तिथे. मग असं तिथे प्रपोज केलं आणि मग मी बोलली ओके नो प्रॉब्लेम, डॅडशी बोलून घे, मग आपण बघून घेऊ. मला काय हरकत नाही, तू डॅडशी बोलून घे. अरे बापरे, म्हणजे अजून टेन्शन. मग तुम्ही बोलले डॅडशी? मग डॅडीशी आम्ही बोललो. मग तरी पण आमचं लगेच नाही, आम्ही 1 वर्ष आम्ही ते आमचं फॅमिलीचं बोलणं चालू असं. 1 वर्षानंतर आम्ही मग डॅडीने पण वाटतं सगळं विचार केला असेल ना. नाही, आमचं कसं होतं की माझे डॅड कसं त्यांना पहिलं बोलायचं की लग्नासाठी बघूया, बघता बघता टाइम लागेल, 2 वर्ष 3 वर्ष. मग मी कधी पण इग्नोर करायची. एक वेळ तर मला कुलकर्णीकडे घेऊन गेले होते स्थळासाठी दादरला. मी बोलली मला जायचंच नाही, नाही नाही नाही. शेवटी ते बंदच होतं, कारण मला जे नाही पाहिजे गोष्ट ते होतच नाही. मग ते एक वेळ असं गाडीत बसल्यावर बोलले की चला एकांत आहे, बोलून बघूया फ्रीवेवरती. तर मी बोलली की डॅड असं थोडी आहे, मला पण कोण आवडू शकतं ना कॉलेजमध्ये. मग ठीक आहे, बोला ना, कोण आहे, काय करतो, कुठे राहतात, मग आपण भेटू तसं. मग मी बोलली आहे तो बँकेत कामाला आहे आणि म्हणजे MBA थ्रू लगेच त्याला सिलेक्शन झालं, खूप हुशार आहे. मग कुठे राहतो, मॉम डॅड काय करतात, भाऊ आहे, हे सगळं विचारून मग त्यांना बोलले की ठीक आहे. मग तसंच 1 year असं गेलं बोलण्यात, भेटण्यात. आणि मग तसं तुम्ही भेटतच होता? हो. तर मी तेव्हा पण माझा जॉब असल्यामुळे मी मुरुड जंजिऱ्याला होतो. तेव्हा सुट्टी मिळाली की लगेच मुंबई. सॅटर्डे संडे, एव्हरी सॅटर्डे संडे मुंबई येणारच. आई बाबांना भेटायला एवढे उत्साहाने यायचे का वगैरे? जरा सासूबाईंना विचारूया ना, काय म्हणतायत सासूबाई? माझी सून तशी प्रेमळ, हौशी आणि करणार म्हणजे करणार. आणि हे मला माहिती पण नव्हतं त्यांचं. एकदा तिने त्याला वॉच दिलेलं. मी असं सहज विचारलं, हे तुला कोणी दिलं वॉच, एवढं गिफ्ट, 6,500 काहीतरी होतं. ते म्हटलं तू इंटरेस्टेड आहे का? तेव्हा तो हो म्हणाला. आणि असं करेल हे कोणालाही आमच्या घरात म्हणजे असं वाटतच नाही की कुशल असं करेल म्हणून. हो की नाही? बाजूला मलाही नाही वाटत हे प्रेम कधी. पण मी तिला नाही, नकार असं नाहीच दिला. म्हणजे तुला आहे ना पसंत, चला हो बस. आणि तशी ती व्यवस्थित आहे, म्हणजे 1 नंबर आहे. म्हणजे आम्ही, म्हणजे मला मुलगी नसली तरी ती माझी मुलगीच आहे. मुलीपेक्षा मला ती फ्रेंड जास्त आहे, कारण ती माझ्याशी सर्व शेअर करते. जेव्हा मुलाकडनं हे कळलं की असं काहीतरी प्रेमात पडलाय मुलगा, मनातली भावना काय होती? मनातली भावना म्हणजे काय, आता जरी मी नाही म्हटलं असतं तरी त्यांनी केलंच असतं. मग मी होच म्हटलं, पण म्हटलं काय सगळं व्यवस्थित मला कळू दे. तिचं काय असताना असा शांतच असेल ना? हा, नाही तो शांतच आहे तसा. म्हणजे जे काय करतो ते शांत राहून करतो. हा, पण मनातलं सांगत नाही, डायरेक्ट शेवटच्या टोकाला सांगणार. होय ना? हो. हा, काय धीराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? वहिनीबद्दल म्हणजे आधी मला तर माहिती नव्हतं की दादाचं असं लव्ह मॅरेज आहे. जेव्हा कळलं तेव्हा मीच पहिला शॉक झालो की म्हणजे दादाने असं लव्ह मॅरेज केलं. कारण का वाटत नव्हतं की असं करेल तो. पण लव्ह मॅरेज जसं तो म्हणाला मग अशी की जबाबदारी बघून मी म्हणजे सगळं निर्णय घेतले. कारण का आमचे जेव्हा वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर मोठं कोण नव्हतं. त्यांनी आम्हाला खूप गाईड केलं, म्हणजे भावाने. कारण का म्हणजे तेव्हा गायडन्सच नव्हता काही. पण जसं आता वहिनी आली तर उलट वहिनी आल्यानंतर असं वाटतं की एक फ्रेंड आलं माझं. तर जेवढं मी दादाशी नाही बोलत तेवढं वहिनीशी बोलतो. म्हणजे ते वहिनीनी म्हणजे आमचं बॉन्डिंग खूप आहे. आणि दादाच्या कशा खूप गोष्टी आहेत, जसं आई आता म्हणाले की तो सांगत नाही गोष्टी आम्हाला, तसं मला मध्ये मध्ये कधी असा डाऊट आलेला जेव्हा की व्हॉट्सअपवर ना की दादाचं काहीतरी असेल, पण तो सांगायचंच नाही. म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे तो माझ्याशी एवढं काही शेअर नाही करत जेवढं वहिनी करते. पण आहे म्हणजे दादा माझा स्वभावच तसा आहे. कसं आहे की मला एक्सप्रेस करायला जरा वेळ लागतो. आणि ही एकदम आउट गोईंग आहे, एकदम जे असेल मनात ते लगेच ओढतात. पण म्हणूनच आमचं अपोजिट अट्रॅक्ट असं म्हणतात ना, तसं आहे. म्हणूनच आमचं जे माझ्यात नाही ते तिच्यात आहे, जे तिच्यात नाही ते माझ्यात आहे, असं आम्ही. पण आता आमच्या म्हणजे आजूबाजूची जी लोक आहेत चाळीमध्ये आम्ही राहतो ते म्हणतात की आता कुशल बोलायला लागलाय. नाही, कुशल तसा चांगला आहे,
स्वभाव खूप मस्त आहे. पण जेव्हा माझ्या मुलीने सांगितलं की बाबा माझं असं असं आहे, पण घरामध्ये सगळेजण माहिती होते की वडील काय निर्णय घेणार, काय सांगणार. म्हणजे वडील रागीट आहेत. याची आई पण बोलायची की नाही तुला अपोज करतील, भाऊ पण बोलायचा अपोज करतील. पण मी बोला आपल्या मुलीचं सुख ते सगळं सुख, अजून काय तेव्हा. आता एकदम तुम्ही खुश आहात. हा खुश आहे. वा, त्याचा वा, पण वा. स्वभाव चांगला आहे, तो पण चांगल्यापैकी बघतो तिला. जावयाचं कौतुक केवढं बघितलं सासरे बुवांना. पण जावई बाबू तुम्हाला एक आव्हान द्यायचं आहे आता, आणि मला बघायचंय तुम्ही ते आमच्या या माऊलीला बक्षीस मिळवून देणार का? देणार? हो देणार. 2 चित्र आहेत. पहिलं चित्र व्यवस्थित काढलं आणि सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार. पण पहिलं चित्र काढलेलं तुम्ही ओळखलं नाही तर दुसरं चित्र दाखवणार. बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. तुम्ही काय बोलायचं ना, घरातल्यानी ओळखायचं. मांजर. मोठ्याने बघू तुमचा सिंह बघू द्या मला. कॅट आहे. हा कॅट आहे. जरा बघा हा सिंह बघा. हा सिंह असा कुठे ठाण्यात आहे, मिशीवर बोलला. पवईत आहे का कोल्हापूरला दिसतो तुम्हाला असा सिंह? ड्रॉइंग खूप बेकार. झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. पैठणीचा खेळ आहे ना, थोडा वेगळा आहे. यामध्ये ताई आणि आई खेळणार आणि मला बघायचंय ताई पैठणी घेऊन सासरी जाणार का आई ती आठवण म्हणून पैठणी माहेरीच ठेवणार. आई आणि मुलगी असा खेळ रंगणार आहे पैठणीसाठी. बघूया काय घडणार आहे. आईने तर एवढं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे ना की बघूया आता मीच जिंकते, आणि मुलगी म्हणते नाही नाही मी सासरी घेऊन जाणार पैठणी. खेळ सोपा आहे. इथूनच ती रिंग टाकायची आहे. दोघींनाही 10 संधी. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ महत्त्वाचा नसतो, तो आनंद महत्त्वाचा आहे. बघूया काय घडणार या खेळात. आई टाका, खेळा. एक. आणि आता खरं आव्हान आहे. बघूया काय होणार. जिंकण्यासाठी 2 पॉइंट पाहिजेत. आणि एक टाय. अजून काय. या एक. एक. अरे 2. वा 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 वा. एक. अरे आई अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या राजश्री वैदी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात आई आल्या, खेळल्या आणि पैठणी जिंकून गेल्या. आजच्या भागात जिंकलेल्या आईला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सासरी निघताना ताई आपल्या होम मिनिस्टरची आठवण म्हणून
तुळशी वृंदावन आपल्या आईकडे देऊन आशीर्वाद घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणार आहे. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.